मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी आवश्यक असलेल्या वाहनांचा गेल्या 8 महिन्यांपासून पुरवठाच न झाल्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यामधील ग्रामीण भागातल्या मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी भाडे तत्वावर वाहनं घेण्यासाठी 87 कोटींचा टेंडर काढण्यात आलं। पण टेंडर मिळालेल्या नाशिकच्या मेसर्स महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीनं गेल्या 8 महिन्यांपासून वाहनांचा पुरवठा न केल्यामुळे राज्यातला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा ठप्प पडल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे नियमानुसार ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून अनामत रक्कम जप्त करणं आवश्यक असताना सुद्धा फक्त टेंडर रद्द करण्यात आलंय। त्यामुळे आरोग्य विभागाच्या भूमिकेवर आता पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। काय सांगाल ही जी कंपनी नाशिक मेसर्स कंपनी त्याच्यावर नेमकी काय कारवाई होईल काय? नाही, मुळात असं आहे की RBSK साठी ज्या पद्धतीच्या वाहन पुरवठ्यासाठीचं टेंडर काढलं होतं त्या टेंडरमध्ये मूळ टेंडर क्लॉज जो होता तोच तो कंप्लाय होत नव्हता। खरं तर फेंडरनी ज्या पद्धतीनं टेंडर क्लॉज पूर्ण करायला पाहिजे तो जर केला नाही तर नॅचरलीच ते रद्द होणार होतं। त्यांचा आग्रह होता की ते तरी सुद्धा ते आम्हाला ती अट शिथिल करून द्यावं। टेंडरची मूळ अट शिथिल करणे हे अपेक्षित नसल्यामुळे डिपार्टमेंटनं त्याला रद्द केलेलं आहे। इतकंच झालं। आता प्रक्रिया नवीन होईल आणि ज्या पद्धतीनं तात्काळ सुरू करायला पाहिजे ते आपण करतो। पण या संबंधित ठेकेदारावर काय कारवाईचे किंवा काय चौकशीचे आदेश वगैरे करणार? या संदर्भात जी काही उशीर झाला त्या सगळ्याबद्दलची चौकशी आणि कारवाई सुद्धा आपण करणार आहोत।